सानिका वहिनीला फोन केलेला है। हेलो मैम, नमस्ते। कौन? मैम मैं रिलायंस इंश्योरेंस से बात कर रहा हूँ। नहीं चाहिए, बोला ना। मैम देख लीजिए, ऑफर भी थी हमारे पास। अरे नहीं चाहिए, एक बार बोला ना। अच्छा कॉल ठीक है। मत करिए वापस। वापस बरं वहिनी बरं वहिनी, आता आहे ना आम्ही स्कूबीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे। ये हॅपी बर्थडे स्कूबी। तर मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये टीव्ही पण लागलेला आहे आणि त्या टीव्ही वरती ना आपण आपला व्लॉग पण लावलेला आहे। नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर आरोहीची ना उठल्या उठल्या आता साफसफाई चालू झालेली आहे आणि आता आहे ना अमोल भाऊ पण आलेले, कारण अमोल भाऊला तर घरी ना बिलकुल करमतच नाहीये आणि त्यांचा ना वहिनीलाच व्हिडिओ कॉल चालू आहे। वहिनीने काय बनवलं आज खायला? वहिनीने ना स्पेशल बिर्याणी बनवलेली आहे। वहिनी दाखवा एकदा, बिर्याणी दाखवा, बिर्याणी। वाव, तोंडाला लगेच पाणी आलं। स्कूबीचा आज बर्थडे आणि बघा कशी लपून बसलेली। ए डुबी, ए बर्थडे गर्ल, स्कूबी डुबी, स्कूबू डुबू। ती ना ह्या चेअरच्या मागं जाऊन लपत असती। आता ना मम्मीने ते पण आलेले मामाच्या गावावरनं। काय आणलं मम्मी? लोणचं करून आणलं। तर मम्मीने ना लोणचं आणलेलं आहे, दही आणलेलं आहे, दूध आणलेलं आहे आणि हे काय कढीपत्ता, कढीपत्ता पण आणलेला आहे। मग नीम का पत्ता, नीम का पत्ता। आणि आता बर्थडे गर्ल पण बाहेर आलेली आहे। स्कूबी, ए डुबी, डुबी ती बघतच नाही माझ्याकडे। ए डुबी, स्कूबी, स्कूबी बघितलं भाऊ। अचानक आहे ना आम्हाला सगळ्यांना एक काम आलेलं आहे। सो आम्हाला आहे ना जामनेरच्या शॉपवरती जायचंय। तर आशिष पण येतोय, अमोल भाऊ, जयराम भाऊ, आम्ही चौघं पण चाललेलो आहे आणि अमोल पण आपल्या सोबतच येतोय। अरे आम्ही येईपर्यंत तुम्ही मस्तपैकी केक आणून ठेवा स्कूबीच्या बर्थडे साठी। तुम्ही आल्यावर करायचंय का बर्थडे? हा म्हणजे आम्ही आल्यावर मग डायरेक्ट बर्थडे करू नका, कारण आम्हाला यायला परत वेळ होऊन जाईल। आम्ही सर्व तयारी करून ठेवतो। तुम्ही सर्व तयारी करून ठेवा हर्षदन तुम्ही। तर चला आम्ही परत ट्रिपला चाललेलो आहे। झाल्या ट्रिप, पण आता आमच्या कामाच्या ट्रिप चालू झालेल्या आहे। बोत अमोल, आम्ही ट्रिपला गेल्यावर आम्हाला मिस केलं का? आम्हाला मिस केलं म्हणे आणि आम्ही इथं आलो आणि लगेच मामाच्या गावाला म्हणजे त्याच्या गावाला चालला गेला। आणि खूप जणी विचारत होते की अमोल कोण आहे, तर अमोल माझ्या मामाचाच मुलगा आहे। म्हणजे ना त्याला त्यांना धोंडा होता ना, धोंड्याच्या महिन्यासाठी गेले होते सर्व। बदले बोलवलं होतं अमोल भाऊला, जयराम भाऊला। हा ना, त्यांना 10 फोन आले, तेच म्हणत होते ना अमोलचे 10 फोन येऊन गेले म्हणे। नाही काल फोन नाही लावला तुम्हाला? अरे फोन मी फक्त जयराम भाऊला नाही लावलं, मी म्हणलं म्हणूनच नाही आलो मग आम्ही। आम्हाला एक तर सगळ्याला फोन पाहिजे। मग आम्ही असे सगळे सोबत चाललोय ना, तर असं वाटतंय आम्ही ट्रिपलाच चाललेलो आहे आणि कोणत्या तरी डेस्टिनेशनला आता आम्हाला पोहोचायचं आहे। भाऊ तसंच वाटतंय ना अमोलू? आता आम्हाला जाताना आपल्या फुलंब्रीच्या शॉपवर थांबायचं आहे, सिल्लोडच्या शॉपवर नाही, आपण त्या शॉपवर येताना थांबू। आता डायरेक्ट जामनेर चालल्या तो पहिले। आणि आमच्या बाजूला जे गाव आहे ना, ही आमच्या जयराम भाऊची सासूरवाडी आहे। भाऊला आता लवकरच यायचं ना सासूरवाडीला, धोंडा खायला याच धोंडा खायला। का अमोल भाऊ तुम्हाला पण आला असेल ना सासूरवाडीवर फोन? अमोल तुला नाही आला? त्याला पण गणोरीला जायचंय। अमोलच्या मामाचं गाव पण इथं पुढंच आहे। आता आहे ना आम्ही जामनेरच्या अतिशय जवळ आलेलो आहे आणि आम्ही जसं जामनेरच्या जवळ जवळ जातोय ना, आशिषची हार्टबीट का वाढती काय माहिती। त्याला शॉपवरती जायचं नाही का रे? मग का बरं भीती वाटते तुला? तर आमचं आहे ना शॉपवरतीच थोडंसं काम होतं आणि आता तासभरात आहे ना आम्ही तिथलं काम पण फिनिश करून टाकतो। खूप वेळपर्यंत आमचा प्रवास चालू होता, म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा। आणि गाईज सिरियसली इतकं थंड वाटतंय, इतकं थंड वाटतंय। किती थंडी रे आशिष? एक नंबर थंडी। भाऊ कशी थंडी? थंडी फक्त गाडीतच भाऊ। एवढं ऊन आहे, खतरनाक ऊन आहे। तर अशा थंडगार वातावरणात आहे ना मस्तपैकी गरमागरम शिकंजी पिऊ। चुकीच झालं का? अशा गरमागरम वातावरणात थंडगार शिकंजी। तर जामनेर मधलं आता आमचं सगळं काम फिनिश झालेलं आहे। आम्ही थोड्या वेळ आपल्या जामनेरच्या शॉपवरती थांबलो होतो आणि जामनेरच्या शॉपला आपल्या नक्की व्हिजिट करा। आपलं जामनेरचं शॉप आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये, BOT कॉम्प्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब। तिथंच आमचं थोडंसं काम होतं, सगळं काम फिनिश झालेलं आहे आणि आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला म्हणजे घरी जाण्यासाठी निघालेलो आहे। आणि आशिषला आम्ही शॉपवरतीच सोडलं। आता फक्त आपल्यासोबत अमोल आहे, आपले अमोल भाऊ आहे, जयराम भाऊ सरपंच आहे आणि मी। आणि घरी जाऊन आहे ना आम्हाला आपल्या स्कूबीचा बर्थडेची पण तयारी करायची आहे। आरोहीने त्यांनी तरी बरं झालं केक वगैरे सगळे आणून ठेवलेले आहे आणि आपल्या घरी ना आता बेडरूम मध्ये टीव्ही पण इन्स्टॉल झालेले आहे। मला ते टीव्ही बघायची पण खूप जास्त एक्साइटमेंट आहे। आणि आता ना आम्हाला थोड्या वेळात अजिंठाचा घाट पण लागणार आहे, तो घाट पण खूप जास्त सुंदर आहे। आता ना आम्हाला अजिंठाचा घाट लागलेला आहे।
नका, थोडी गाडी दाबूनच घ्या भाऊ इकडं. काय हा घाटाचा रस्ता आहे. हे सायकल होतं. सायकलवाला बघा ना किती भारी गेला. लाईट बीट लावून. ह्या रोडने आपल्याला एखादा बिबट्या दिसला तर लय भारी होऊन जाईल. हा, आरोहीचं स्वप्न आहे गाईस की आरोहीला ना बिबट्या बघायचा आहे. तर तिला ना एकदा समोर बिबट्या दाखवाच लागणार आहे. राजूला नेऊ आपण तिला, वहिनीच्या गावाला. गाईस आता ट्रकवाल्यानं काय केलं माहिती का, एवढा जोरात झटका मारला, पूर्ण गाडी बॅक साईडला टेकायला आली होती. टाका 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 पुढं काढून घ्या त्याच्या. काय मॅटर काय माहिती त्याचं. हे बघा इकडे एक ट्रक बंद पडलेली आहे. आम्हाला आहे ना घाटामध्ये ना चांगलीच ट्रॅफिक लागलेली आहे. तर काहीच आपले जे जयराम भाऊ आहे त्यांच्या वाईफ आहे भक्ती वहिनी, आता आहे ना आम्ही त्यांच्यावरती प्रँक करणार आहे. अमोलच्या फोनवर नाही ना फोन करणार आहे. हेलो मैम, नमस्ते. हाँ बोलो. मैम मेरी बात भक्ति मैडम से हो रही है? हाँ हाँ मैम मैं रिलायंस इंश्योरेंस से बात कर रहा हूँ. हाँ बोलिए. मैम आपको कोई इंश्योरेंस निकालना है अभी लाइफ के लिए? नहीं 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 मैम एक्चुअली हमारे पास अभी ऑफर थी, मतलब नहीं कुछ नहीं निकालना. मैडम इफ़ यू आर मैरिड आपके लिए ऑफर थी फिर हमारे पास. हेलो नहीं ना. हाँ बोलो ना. मैम सिर्फ 1499 से ऑफर चालू है हमारे इधर. नहीं मैं आखिर कहीं काढायचं नाही आहे. क्या, सॉरी मैम क्या बोले? हेलो, देखेंगे हम बाद में. इफ़ यू आर मैरिड आपके फ्यूचर के लिए अच्छा हो जाएगा. देखेंगे ना. मैम प्लान बता दूँ क्या एक बार? नहीं नहीं. मैम प्लान तो सुन लीजिए एक बार. हेलो बोलिए. हाँ बोलिए. मैम आप मैरिड हो? हाँ हाँ ओके ओके, मुझे एंट्री लेने दो एक बार. एक मिनट. ओके मैम मैं आपके पति का नाम जान सकता हूँ? नहीं नहीं. कट केला वहिनी. परत करतो. आता घेणार नाही, आता फोनच उचलणार नाही. पण वहिनीवर प्रँक सक्सेसफुल झाला. तर आता आहे ना आम्ही सानिका वहिनीला फोन केलेला आहे. हॅलो हेलो. मैम नमस्ते. हेलो हेलो मैम नमस्ते. कौन मैम मैं रिलायंस इंश्योरेंस से बात कर रहा हूँ. कौन. रिलायंस इंश्योरेंस से बात कर रहा हूँ मैडम. बोलो ना. मैम आप प्लीज़ हिंदी में बात कर सकते हो? यस. मैम हिंदी में बोला, इंग्लिश में नहीं, हिंदी में बात कीजिए. बोलिए. हाँ मैम मैं बोल रहा था आपको इंश्योरेंस की रिक्वायरमेंट है? नहीं. मैम ले लीजिए, देखो हमारे अभी इधर ऑफर भी थी, सो आपका बेनिफिट हो जाएगा. मुझे नहीं चाहिए. मैम आप मैरिड हो? यस हो. मैम हो मराठी में होता है, हिंदी में हाँ होता है. हाँ. मैम इंश्योरेंस ले लीजिए, हमारी इधर ऑफर भी थी. इफ़ यू आर मैरिड हम दोनों का इंश्योरेंस सिर्फ 1499 में कर देंगे. मुझे नहीं चाहिए. हेलो, हाँ मैम बोलिए. नहीं चाहिए बोला ना. मैम देख लीजिए ऑफर भी थी हमारे पास. अरे नहीं चाहिए, एक बार बोला ना. अच्छा कॉल ठीक है. मत करिए वापस. वापस वो बरं वहिनी. वहिनी बोला ना. अरे देर तो ओळखत जा. कोण आहे ओळखा आता? कोण आहे ओळखा? माहिती का तुम्ही? ಇಲ್ಲ ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲನ್ರಿ ಅನ್ವಾ ಇಲ್ಲಡ್ರಿ ಬ್ರಿಜ್ काय वहिनी? अरे वहिनी नसते सोडत, वहिनी जास्त मजा घेत असते. मग वापस कॉल मत करो वापस. नहीं करते वापस. मग सगळं कळतं आम्हाला. वहिनीवरती ना प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. तर प्रँक इतका भारी झाला माहिती का, आपल्या सानिका वहिनी पण सिरियस झाल्या होत्या. भक्ती वहिनीने तर ब्लॉकच करून टाकलेलं आहे. अरे हिरो अरे. सो गाईस फायनली आता घरी आलोय आणि आता आहे ना आम्हाला आपल्या बर्थडे गर्लचा आहे ना बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, म्हणजे आपल्या स्कूबीचा. ऑलरेडी आम्हाला खूप जास्त लेट झालेलं आहे, 10 वाजलेले. आणि स्कूबी म्हणाले एवढा लेट करत असते का, बट स्कूबी सॉरी
कुठे गेली पण ती ही बघतीये रुसली ती माझ्यावर तेव्हा. चल टुपी चल. तर आता आहे ना आम्ही स्कूबीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. ये डिंके चिका डिंके चिका डिंके चिका. आणि स्कूबी ना माझ्याजवळ राहणारच नाही, तिला पप्पाकडे देऊ आपण. इथे बसा तुम्ही इथे. तिथं बसा. हा किती लकी ग स्कूबी तू. हा चलो चला चला बाई चला बाई चला. चला. एवढं पुढं ना करू बाईला. हा अरे स्कूबी बस मांडीवर बस. मांडीवर बस. इकडे बघ स्कूल इकडे बघ स्कूल तुम्ही तिला मागच बसवा अशी मांडीवर फक्त तुम्हीच कापा केक. चल स्कूबी. स्कूबीचं आहे ना बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे आणि तिला पळायचं आहे इथून कसं तरी. तिला नकोच आहे बर्थडे. आणि केक वर बघा ना किती मस्त नाव टाकून आणलेलं आहे स्कूबी. चलो हॅपी बर्थडे स्कूबी हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही एकदा हॅपी बर्थडे टू यू म्हणले तेव्हा मी हॅपी बर्थडे स्कूबी म्हटलो. नंतर तुम्ही हॅपी बर्थडे स्कूबी म्हणले तेव्हा मी हॅपी बर्थडे टू यू म्हटलो. चला परत एकदा हॅपी बर्थडे टू यू. अरे हॅपी बर्थडे डिअर स्कूबी हॅपी बर्थडे टू यू. तिला आहे ना कसंही करून पळायचं इथून. आता खूप जण आहे ना तुम्ही समोर त्याच्यामुळे तिला असतीये. बर्थडे तर स्कूबीचा होता पण केक आहे ना सगळेच खाताय. तर स्कूबीपेक्षा जास्त केक आहे ना सगळ्यांनी खाल्लेला आहे. आणि मम्मी आहे ना मायरावरनं आलेली आहे ना तर मम्मी एकदम स्टाईल मारती आणि इथूनच आंबे घेऊन गेली होती. का हो पप्पा आंबे तर आपलेच नेले. काय डायलॉग येतो म्हणा. नाही इथून नेती. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतोय तो. हा पप्पा काय डायलॉग येतो. इथूनच घेऊन गेले आंबे म्हणजे माझ्या भावानं आमरस केला म्हणजे. रिटर्न गिफ्ट दिला आम्ही आंबे. काय रिटर्न गिफ्ट दिलं. परत आंबे दिले नाही का? पण आमरस तर आमच्या आंब्याचा आम्हालाच खाऊ घातला ना. काय ग मम्मी. आम्ही तिघांनाच आमरस नाही खाल्ला बाकीचं सगळ्यांना खाल्लं. बघ इथून आंबे घेऊन गेले परवा आमरस खाण्यासाठी धोंड्यासाठी आणि यांनीच आमरस नाही खाल्ला. आरोही वरती नवीन टीव्ही आलेले आहे ना. हा दोघं बेडरूम मध्ये मस्त नवीन टीव्ही लावलेली इतकी भारी क्वालिटी ना एकदम भारी. चल ना मला टीव्ही बघायचा आहे. चल तर टीव्ही बघू आपण आता. टीव्ही बघू इन द सेन्स फक्त बघू कसा लावलाय तो. टीव्ही नाही बघायचा आता. वाव मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये फायनली टीव्ही. या रूम मध्ये किती परफेक्ट बसला ना एकदम बेडच्या समोर आहे मस्त. हा मस्तच. आणि तुला माहिती आज आम्ही सानिका वहिनी आणि भक्ती वहिनीवरती लय भारी प्रँक केला. काय कॉल वाला प्रँक. लाव युट्यूब लाव. उद्याचा ब्लॉग मग मी आता मस्त टीव्हीवरच बघणार आहे. काय प्रँक केलाय मला पण बघायचंय. तर मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये टीव्ही पण लागलेला आहे आणि त्या टीव्ही वरती ना आपण आपला व्लॉग पण लावलेला आहे. आता मम्मी पप्पाला टेन्शनच नाही. मस्तपैकी या ठिकाणी ते आराम करू शकता आणि आराम करता करता सुद्धा आहे ना टीव्ही बघू शकता. पप्पाची ना खूप दिवसापासून इच्छा होती बेडरूम मध्ये टीव्ही पाहिजे टीव्ही पाहिजे टीव्ही पाहिजे. आणि फायनली आता मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये ना टीव्ही पण आलेला आहे आणि थर्ड फ्लोअर वरती पण टीव्ही आलेला आहे. चलो वाव फायनली टीव्ही. ऐश्वर्या इन द हाउस. अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई. हर्षदच्याच बेडरूम मध्ये टीव्ही नाहीये पण हर्षदकडे एंटरटेनमेंट साठी मोबाईल येते भरपूर साऱ्या गोष्टी आहे. आणि हॉल नाही का. हॉल मध्ये तर याच्यापेक्षा खूप जास्त मोठी टीव्ही. हॉल मधली तुझ्यासाठीच आहे मग. वाव मस्त क्लॅरिटी आरो या. किती भारी क्लिअरिटी ना असं वाटतं आपण एकदम मस्त मूवी बघतोय बॉलिवूडचा. कारण आपले व्लॉग मूवी पेक्षा कमी आहे का. आणि हे सगळ्या ऑडियन्सचं असलेलं प्रेम आहे त्याच्यामुळे आपल्या व्लॉगला पण आजकाल भारी रिस्पॉन्स भेटतोय आणि सगळे ऑडियन्स ना डेली आपले व्लॉग बघताय. आणि मेन म्हणजे तुझे पण व्लॉग बघताय माझे पण व्लॉग बघताय इव्हन दो हर्षदचे पण व्लॉग एन्जॉय करताय सगळे. आरोही आणि मी ना मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे आणि इथं येऊन व्लॉग बघतोय आपले. यार यांचा व्ह्यू एकदम बेस्ट आहे. हा इथला परफेक्ट आहे कारण इथला टीव्ही एकदम परफेक्ट बसलेला आहे ना त्याच्यामुळे एकदम भारी व्लॉग दिसते. कारण हा टीव्ही ना एकदम परफेक्ट सेंटरला आहे. वरच्या बेडरूमचा थोडासा क्रॉस आहे पण हा एकदम सेंटरला आहे बरोबर. वाव मस्त व्ह्यू आहे. एक नंबर. पप्पा लय दिवसापासून म्हणत होते टीव्ही पाहिजे टीव्ही पाहिजे टीव्ही पाहिजे. आता फायनली तुमच्या बेडरूम मध्ये पण टीव्ही आहे. मस्त आहे आता. पप्पा आता फोन पाहायचं काम कमी आता टीव्ही. हा तेच म्हणतो तो फोन आता कमी करा आणि आता टीव्ही बघत जा. कारण टीव्ही कसं असतं थोडं लांब असतं. मोबाईल आहे ना पप्पा अगदीच जवळ धरते आणि त्याच्यावरती आपले व्हिडिओ व्लॉग बघत बसते. आणि पप्पाचा चष्मा बघा ना किती खराब झालाय. ते फक्त ते रिमोटच नाही समज मला हे रिमोट घेऊन जातो मी. हे कसं काय घेऊन जाशाल.
ते रिमोट सोपं आहे ना, सगळं तुम्हाला लय बट नाही त्याला, ते कोणतं काय काहीच कळायला नाही त्याचं. ते थोडा एकदा वेळ थोड- लागेल त्याला कळायला. थोडा वेळ लागेल कळायला, एकदा कळायला ना मग एकदम इझी पडेल ते तुम्हाला. तर चला आता वेळ झालेली, आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. जादू दिसतोय हर्षद. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Take care.